कर्जमाफीचा पहिला हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 7,000 कोटींचं वितरण होणार। पहिल्या टप्प्यात 16 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। खडकवासला धरणातून होणारा विसर्ग घटवला। पावसाच्या प्रमाणात पुन्हा निर्णय घेतला जाणार। केंद्रीय निवडणूक आयोगाची राष्ट्रवादीला नोटीस। पक्ष घटनेतील दुरुस्तींबाबत सुनेत्रा पवारांना पत्र पाठवून मागितलं स्पष्टीकरण। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जेनझीशी संवादाचा प्रयत्न। सरसंघचालक मोहन भागवत तरुणाईशी संवाद साधणार। मवियाचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल। लाठा चालवण्याआधी संवाद का साधला नाही? मातोश्रीत फुटला कार्यकर्त्यांचा नाराजीवर। उद्धव यांच्या समोरच कार्यकर्ते भिडले। उबाठातील असंतोष ठाकरेंच्या घरात उघड। बिहारात भाजपला हादरा। राज्यात सत्तेत असूनही पोटनिवडणुकीत मात्र भाजपचा पराभव। आश्चर्यकारकरित्या प्रशांत किशोर बनले आमदार। मुस्लिम तरुणाशी लग्न केल्यावर हिंदू मुली कट्टरपंथी होतात। भाजप खासदार कंगना रनौतचा निशाणा। ती खिसे कापूर सारखे कपडे घालते। अभिनेत्रीवर कंगनाची टीका। नायकांनी उगाच कुणाला अंगावर घेऊ नये। भाजप आमदार मंदा म्हात्रेंची टीका। क्लस्टरच्या मुद्द्यावरून नायकांनी एकनाथ शिंदेंवर केली होती टीका। गुहागरच्या कुडगिरीत लोखंडी साकव कोसळला। एक बैल दगावला। 6 जनावर जखमी। खडकवासलाचं पाणी नदीपात्रात भरलं। मुठेच्या विस्तारलेल्या पात्रात अनेक गाड्या बुडाल्या। गिरीश महाजन खराब रस्त्याची नितीन गडकरींकडे तक्रार करणार। जळगावच्या पाळधीजवळ उड्डाण पुलाचा भराव खचला। गिरीश महाजन ठेकेदारावर संतापले। विजय वडेट्टीवारांनी ओबीसींसाठी काय केलं? मराठ्यांना मिळायला लागलं की आडवं पडायचं? मनोज जरांगेंचा वडेट्टीवारांना सवाल। लवकरच पाणी कपातीचं संकट दूर होणार। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठ्यात वाढ। पाणी कपात रद्द करण्याबाबत बीएमसीची लवकरच महत्त्वाची बैठक। खासगी बसमध्ये महिलेचा 2 वेळा विनयभंग। क्लीनर विरुद्ध कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। गोव्याहून मुंबईकडे निघालेल्या खासगी बसमधील घटना। जय महाराष्ट्रच्या बातमीचा दणका। नाफेडच्या केंद्रावर जाऊन केला पर्दाफाश। प्रहार कार्यकर्त्यांनी केला साठवलेल्या कांद्याचा पंचनामा। पुढील 15 दिवसात मुंबईत धावणार नमो सहकारी टॅक्सी। ओला उबर रॅपिडोच्या भाऊगर्दीत नमो सहकारी टॅक्सी। भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा पुढाकार। समस्तीपुर सहरसा ट्रेनला आग। प्रवाशांनी उड्या मारल्या। रेल्वे इंजिनसह एक डबा जळून खाक। बिहारच्या सिमरी बख्तियारपूर स्टेशनवरील घटना।